आता असा हा साजूक तुपातला शिरा इतकं छान टेक्स्चर कसं आलं, चला पटकन तुमच्याशी रेसिपी मी शेअर करते. पहिलं पॅन छान गरम करून घेतला आणि मग त्यामध्ये ना रवा ऑलरेडी भाजलेला होता, पण मला अजून थोडासा भाजून घ्यायचा होता. तर रवा ऑलरेडी भाजायला ठेवला आणि बरंचसं तूप टाकलं. आता मी काय मोजून मापून एकदम असा केला नाही आहे, अंदाजेच केलेला आहे आणि तो मी फर्स्ट टाईमच अटेम्प्ट केला. माझ्या माहितीप्रमाणे माझ्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना एकदम परफेक्ट बनवत असेल, पण मला जसं जमलं नाही हीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. बराच वेळ खरपूस भाजल्यानंतर तूप बऱ्यापैकी असं वर दिसत होतं छान आणि ड्रायफ्रूट्स एका साईडला बारीक करून घेतले. खूप बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही, आपले छट जस्ट त्यांना 1 ते 2 ते 3 असे भाग करून घेतलेत आणि थंड दूध टाकलं. गरम दूध टाकलं नव्हतं, पण मात्र पाणी जे होतं ना ते एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी याच्यात केळी वगैरे असं काहीही टाकलेलं नाही, आपलं साधं सिंपल जे अवेलेबल होतं ना तेच मी प्रसादाचा शिरा बनवायला घेतलं. मी प्रसादाचा शिरा बनवते म्हणून मम्मा काय करते म्हणून अव्यासुद्धा माझ्याकडे आला, म्हणून त्याला घेतलं आणि त्याला घेत बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बारीक गॅसवर रवा वगैरे असं हलवायला घेतलं. मग त्याच्यावर खूप सगळं प्रेम केलं आणि आपल्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये सुद्धा माझं प्रेम केलं. कारण म्हणतो ना एखाद्या वस्तू मनापासून केली, मग ते कुठलाही पदार्थ असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं प्रेम हे उतरत असतं आणि त्याचा इतका छान सुगंध सुटला होता आणि बरंच काहीसं असं छान दिसत होतं. आता याच्यामध्ये ना माझ्या माहितीप्रमाणे आपल्या मैत्रिणी अजून काही टाकत असतील, पण मला जेवढं होतं अवेलेबल ते मी टाकलं आणि छानपैकी त्याचं टेक्स्चर असं होत गेलं आणि असं बनला आमचा प्रसादाचा शिरा. तर चलो हा व्लॉग इथे एंड करते, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.